ला 4 2 2 1 असं लिहितो. तर DOG ला कसे लिहिणार? तो सांगू नको समजा, बाकीचं सांगू तू सांगू नको. बाकीचं जरा डोकं चालू दे. काय केलेलं आहे? सी हे अल्फाबेट ह्याला काय 3 आहे बरोबर. तिथं 3 लिहून घ्या. 3 अधिक 1 किती आहे? 4. आता ए आहे ना, ए ला 1 आहे. 1 अधिक 1 किती? 2. आणि टी ला काय आहे? 20 अधिक 1 म्हणजे 1. आता कसं या पद्धतीने आहे, एक एक काय करायचं आपल्याला ऍड करत जायचं. डी ला 5 असणार आहे तर डी ला 4 असतं. तर एक अक्षर एक मिळवलं त्याला. 4 आणि 1 किती? 5. ओला ऑनियन कांदे कसे किलो? 15. 15 मध्ये 1 मिळवलं किती झालं? 16. जी गुड 7 मध्ये 1 मिळवलं 8 म्हणजे 5 5168 उत्तर येईल. 5168. आता बरोबर घेऊया. आता याच्यामध्ये काय आहे? प्रश्न 5. तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम आहे बरं का मुलींनो आणि मुलांना. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लगेच मला सांगा. चालू झालं लगेच सांगा. वजा 35 का? बघायचं. आता बघा याच्यामध्ये काय आहे तर 5 त्रिक 15 वजा 8 हे ब्रॅकेट पहिलं सोडवायचं. 15 तून 8 गेलं किती राहिलं? 7 वजा 7. हे मोठ्या अंकाचे चिन्ह कसं आहे? वजा आहे त्यामुळे वजा घेतलं. इथं ब्रॅकेट आहे ना तर आपण ब्रॅकेटला काय करतो? गुणाकार करतो. 5 करतो. 5 7 35. हे कसं आहे? वजा 35. बरोबर वजा 35 उत्तर आहे. आहे बरोबर. परफेक्ट. कळलं कळलं का? तुला कळलं? ओके. आता याच्यामध्ये एक प्रश्न आहे. 6 9 15 24 36 पुढं काय असेल? स्टार्ट केलं. ऐक बरोबर जाऊया जरा. काय करायचं माहितीये? हे 6 9 15 24 36 असं जेव्हा चाललं ना पहिलं बघायचं की बाबा हे अंक बघायचे पहिले काय आहे समान काय बसतंय का. 6 मध्ये 12 टाकल्यानंतर परत 3 मिळवले मग परत असं ऐका नाही असं बघ आपण विचार कसं करायचा बघ अंकासोबत खेळता आला पाहिजे. 6 आणि 9 आता 6 आणि 3 जर डिफरन्स काढला 9 मधून 6 गेलं किती राहिलं? 3. 15 तून 9 गेलं राहिलं 6. 24 मधून 15 गेलं राहिलं 9.
परत 36 मधून 24 गेलं, राहिलं 12 राहिलं. मग 12 राहिलं तर या 36 मध्ये किती मिळवायला लागेल? आता बघा 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 5 15 येतं. पण 36 मध्ये आपल्याला काय करावं लागतं? 15 मिळवावं लागतं. 6 आणि 5 किती रे? 1 हातचा घेतला 1 येतो. 3 आणि 2 किती रे? 5. उत्तर काय आलं तुमचं? 51. दुसरी पद्धत बघूया जरा. दुसरी पद्धत काय असू शकते? साइन 2 12, 12 3 15, साई पंचे 30, साई पंचे 30 प्लस 6 मेळ बसतोय का? 2 चा 5 चा काय मेळ बसतोय का? 2 आणि 5 हे काय मूळ संख्या आहे का? बघूया. इथं 15 आहे की नाही? 51 नाही बसत. म्हणजे आपण हे ज्या पद्धतीने डिफरन्स काढला ना हेच उत्तर बरोबर ना. काय करत असेल ना आपण तो स्वतःहून प्रॅक्टिकली करायचा प्रयत्न करा. जसं आपण जसं फॉर एक्झाम्पल आंबेसंगे उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला उत्तरेला. आता उत्तर साईड कुठल्या साईडला? डोक्यावर